चांगलं काम झालं पाहिजे. तलाठ्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जनतेच्या सेवा कशा सुलभ केल्या पाहिजे, अशा अनेक विषयावर जवळपास 20-22 विषयावर आजची कार्यशाळा आहे. माननीय मुख्यमंत्री उद्या समारोप करणार आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीचा अजेंडा आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी या कार्यशाळेचा केला आहे, या कार्यशाळेतनं गतिशील सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही काम करू आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत 14 कोटी जनतेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यामार्फत ज्या सेवा देण्यात येतात, शासनाच्या सेवा, केंद्र सरकार राज्य सरकारच्या सेवा पुरवतात, त्या सेवा जनतेला तात्काळ मिळेल आणि घरबसल्या मिळेल, याकरता आम्ही आज कार्यशाळेतून काही डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले. काही आम्ही त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे. मोठ्या प्रमाणावर मला वाटतं या कार्यशाळेतनं खूप फायदा समाजाला होणार आहे, जनतेला होणार आहे. महसूल प्रशासन या कार्यशाळेतनं प्रचंड पुढे जाईल असं मला वाटतं. सर, भाजपच्याच एका आमदाराच्या पीएच्या पत्नीचा जो आहे तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. प्रशासनाची मुजोरी जी आहे ती पुन्हा समोर आली आहे. सीएमओ ऑफिसमधून फोन करून देखील उपचार जे आहे केलेले नाही. आता या ठिकाणी ठाकरे गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, दोघांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे तिथं. नाही, आंदोलन करणं हे ठीक आपला अधिकार आहे, पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल. कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही. सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्य सेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपासून शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार. पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, ती दखल आम्ही घेतली, अजितदादा आहे. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. आणि ज्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय त्या डॉक्टरांकडून सातत्याने प्रकार समोर येत आहेत. काहींचे व्हॉट्सअप मेसेजेस देखील आमच्याकडे आले आहेत की याच डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं तुमचं मूल मरू शकतं, त्यामुळे ते पटापट पैसे भरावे. नाही, अशा लोकांना कोणी सोडणार नाही. आमचं सरकार, आमचं आरोग्य खाते जे आहे आणि माननीय मुख्यमंत्री आहे, अजितदादा आहे, आम्ही आहोत. या प्रकरणामध्ये आणि याच्यापूर्वीच्या आणि जे काही प्रकरण झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे, प्रचंड जनतेमध्ये समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही. निश्चितपणे कडक कारवाई करू. ₹1 फक्त भाडं जे आहे ते त्या ठिकाणी आकारण्यात येतं, मात्र गरिबांना आणि तुम्ही स्वतः महसूलमंत्री आहात, तुम्हाला अधिकार पण आहे, तुम्ही कलेक्टरना याबाबतीत आदेश देऊन त्यांची जी भाडेवाढ आहे, कारण की आता ही मुजोरीपणा त्यांचा खूप वाढलेला आहे. म्हणजे हेच हॉस्पिटल नाहीये, पुण्यामध्ये असे अनेक हॉस्पिटल आहेत की त्यांची मुजोरी वाढली, शासनाकडनं जमिनी घ्यायच्या आणि लोकांना अशा पद्धतीने आज जी घटना झाली. तुम्ही तातडीने निर्णय जिल्हाधिकारी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे. त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत. आता क्रीडांगण, आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता. आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे. पण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आणि डॉक्टर्स अशा पद्धतीने मोगलशाही करतात, हे समाज मान्य करणार नाही, सरकार मान्य करणार नाही. अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल, जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील, त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हे दाखल होतील, पण कोणी त्याला सोडणार नाही, एवढं मी आश्वस्त करतो. शेलार आणि वडेट्टीवारांची जी भेट झालेली, नक्की काय चाललेली आहे दोघांची? नाही, कुठल्याही भेटीमध्ये काही नसतं. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोधी पक्ष, सत्ता पक्ष एकत्र बसतात आणि महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राच्या निर्माणापासून राहिलेली आहे, बाकी राज्यासारखं नाही आहे. माझ्यासोबतही कितीतरी वडेट्टीवार मला भेटायला येतात, मी त्यांना भेटायला जातो. खरं तर या राज्यामध्ये अशीच संस्कृती असली पाहिजे. उद्या काही हार्डवेअर थोडी आहे, कोणाची प्रॉपर्टी कोणी मारली थोडी आहे. कुठल्या तरी कामाकरता ते सांस्कृतिक कार्यमंत्री आहे, आयटी मिनिस्टर आहे, भेटतील त्यांना काही काम असेल. विरोधी पक्षाच्या आमदारांना कामं असतात. एखादा आमदार कोणाला भेटायला गेला
तर मला विरोधी पक्षाचे काल 4 आमदार भेटायला आले. भाजपच्या चर्चा आहेत त्यांच्या की भाजप काही- चर्चा सुरू आहे. कुणाचे राजकीय आयुष्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. वडेट्टीवार आतापर्यंत मला किंवा आशिष शेलार किंवा कुणाला भेटले तरी कधी ते पक्षांतर्गत विषयाकरता किंवा पक्ष सोडणार आहे, मला पक्षात यायचं आहे असा कधी ते विचार केला नाही. ते काँग्रेस पक्षाचे लीडर्स आहे, त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचाच काम त्यांनी करण्याची भूमिका घेतलेली आहे. कुठेही असा त्यांच्या जीवनावर तुम्ही राजकीय प्रश्नचिन्ह लावू नका. महायुतीमध्ये 2 पक्ष होते, शिवसेना आणि दादांच्या गटातून खूप मोठं इन्कमिंग सुरू आहे, त्यांचे पक्षप्रवेश सुरू आहे. भाजपमध्ये असे काही होताना दिसत नाही सध्या. नाही, पक्षप्रवेश आमच्याकडे खूप चालू आहे. 1,51,00,000 मेंबरशिप झाली आहे भाजपाची. महाराष्ट्रातली सर्वात ऐतिहासिक नोंदणी. 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता, 3 लाख ऍक्टिव्ह मेंबरशिप भाजपाने तयार केलेली आहे. आणि भाजपा हा बूथवर काम करतोय. मोठे लीडर्स किती येतील मला त्याचे हे नाही, पण आम्ही आमचा जो बूथ मॅनेजमेंट आहे 51% मतं घेण्यासाठी लागणारा बूथवर शक्ती तयार करतो. त्याकरता आमचं कॅडर काम करतं. जर पक्षात आपल्या माहितीत कोणी नेता येत असेल तर एकमेकांशी चर्चा करायला हवी होती, मात्र संघेकरांना घेताना अशी चर्चा झाली होती. थोडा याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की तिन्ही लोकांनी चर्चा करून काही महायुतीमध्ये पक्षप्रवेश करायचा निर्णय झाला होता. पण काही ठिकाणी चर्चा झाली, काही ठिकाणी झाली नाही आहे. चर्चा व्हायला पाहिजे होती. काही ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी झाली नाही आहे. पण आता आम्ही निर्णय घेतो आहे पुन्हा चर्चा करून की महायुतीला डॅमेज करणारे काँग्रेस आणि उबाटा आणि तिकडे शरद पवार साहेबांकडले जे महायुतीला उद्या डॅमेज करू शकतात असे लीडर्स महायुतीमध्ये येऊ नये याकरता आम्ही पुन्हा एकदा आम्ही तिघेही बसणार आहोत. सर, खरं तर मंगेशकर घराणं जे आहे ते खूप मोदींच्या जवळचं आहे, चांगले संबंध आहेत. एका इमारतीचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी सुद्धा केलं, पण तुम्हाला कारवाई करताना मर्यादा येतील असं वाटतं? नाही, काही मर्यादा नाही आहे की आम्ही मंगेश्वर परिवारावर थोडी कारवाई करतोय. त्या ठिकाणी ज्या माणसानं चुका केल्या त्याच्यावर कारवाई करतो. त्यामुळे मंगेशकर परिवार असेल की कुणी असेल ते कशाला आडवे येतील. ज्याने चूक केली त्याने चूक केली आहे. सर, मनसेचं जे आंदोलन सुरू आहे त्याला आता मुख्यमंत्र्यांकडे बँक अधिकाऱ्यांनी जे आहे ते सुरक्षेसाठी साखळं घातलेली आहे. बँक अधिकाऱ्याला मारहाण देखील करण्यात मारहाण आली. काही नाही. त्यामुळे त्यांनी सुरक्षेसाठी आंदोलन करताना सर्व पक्षाच्या लोकांना माझी विनंती आहे, शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्याचं काम करू नये. शासकीय अधिकारी हा आपल्या काही चुकला असेल तर त्याचे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे, त्याची तक्रार करता येतं, त्याला तिथं काढता येतं, त्याच्यावर कारवाई करता येतं. पण शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करून आपल्या हाती कायदा सुव्यवस्था घेऊ नये असं मला वाटतं. संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना दिवसले फडणवीसांच्या घराच्या बाहेर गोळीबार होतो, गृह खाता आणि फडणवीस काय करतात आता सवाल केलेला आहे. तुम्ही संजय राऊतांना एवढं सिरियस का घेता मला कळत नाही. मी सांगितलं संजय राऊत साहेबांना मोदी नावांचा, भाजपाच्या नावांचा, देवेंद्र फडणवीसच्या नावाचा पंडुरोग झालाय आणि तो पंडुरोग काही निघत नाही. त्यामुळे तुम्ही वारंवार नाव घेता. त्यांना आजार झालाय, मोदीजींच्या नावाचा आजार झालाय, त्यांना भाजपच्या नावाचा आजार झालाय, त्यांना फडणवीस साहेबांच्या नावाचा आजार झालाय आणि तो जो आजार आहे तो कधीच निघत नाही. पंडुरोग ज्याला म्हणतो. या महाराष्ट्रात पंडुरोग बघितला का आपण? तो पंडुरोग म्हणजे तो विस्मृती किंवा काही ना काही असा आजार असतो की तो आजार माणसाचं स्वास्थ्य खराब करतं. आणि त्यामुळं संजय राऊत साहेबांना दिवसभरात 50 वेळा मोदीजी, 50 वेळा देवेंद्रजी, 50 वेळा भाजप, त्याला दिवसभर तेच काम चालू आहे. त्यामुळं त्यांच्या आजाराकडे योग्य डॉक्टर लक्ष येतील. त्यांच्याकडे मोठे डॉक्टर आहेत, ते त्यांना दुरुस्त करतील. पण मला असं वाटतं संजय राऊताबद्दल जास्त मला विचारून माझा त्या ठिकाणी वेळ घालवू नका अशी माझी विनंती. असेल तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर जे कारवाई करून दाखवा असं खुलं आव्हान जे आहे कोणी? राऊतांनीच दिलेलं आहे. मी सांगितलं ना, कारवाई होणार आहे. कारवाई 100% झाली पाहिजे. प्रचंड संताप आहे, असंतोष लोकांमध्ये आहे, काही रुग्ण घाबरलेले आहेत, त्यामुळे कारवाई होईल. सर, राज्यसभा में बिल पास हो गया है कल, लेकिन उसमें खास बात यह कि उद्धव ठाकरे जो सांसद है उन्होंने बिल के अगेंस्ट में वोट किया है और एनसीपी शरद पवार गुट के जो लोग ने बिल के पक्ष में वोट किया है. कैसे देखते हैं बिल पे जो 2 दिन का डिबेट चला उसे पास कर दिया? देखिए, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी, इनका जो सपना था वो चकनाचूर कर दिया उद्धव ठाकरे.
अगर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी होते तो वक्त के सुधारणा बिल के फेवर में वोट्स होता, लेकिन कांग्रेस पार्टी के विचारों को स्वीकारा है उद्धव ठाकरे जी ने। वोटों की राजनीति में उद्धव ठाकरे ने सारे विचार छोड़ दिए। आने वाले मुंबई कारपोरेशन को चुनाव को लेकर जो वोट बैंक चाहिए उसको लेकर उनका एक बहुत बड़ी राजनीति वो करना चाहते हैं। जिस प्रकार से उनके सांसद चुनाव में परभनी में देखा होगा, नासिक में देखा होगा, मुंबई में देखा होगा, उनके सांसद के रैली में पाकिस्तान के ध्वज फड़क रहे थे, सांसद के रैली में पाकिस्तान के ध्वज फहरा रहे थे। उद्धव ठाकरे को वोट की राजनीति आ रही है, वो लांगून चालन करना चाहते हैं वोटों के लिए, कोई भी लेवल पे जाना चाहते हैं। ये तो उन्होंने जो अभी वक्फ सुधारणा बिल के ऊपर जो खिलाफ मतदान करना, यानी ये बहुत बड़ा अपराध है उनका। और मैं आपको दावे के साथ कहता हूं, जो नीचे वाले शिव सैनिक है उद्धव ठाकरे के साथ जो अभी बचे हुए हैं, बूथ के, तालुका के सारे लोगों को मुझे इससे समझा रहे कि हमको पार्टी छोड़ना है, हमको पार्टी छोड़ना है। उद्धव ठाकरे जी ने जिस प्रकार से वक्फ सुधारणा बिल का विरोध किया है, मैं आपको दावे के साथ कहता हूं, साल 6 महीने में उद्धव ठाकरे जी की पूरी शिवसेना खाली हो जाएगी, उनके पार्टी में कोई लड़ने के लिए नहीं बचेगा, ये परिस्थिति तैयार होगी। दीनानाथ मंगेशकर वाले मामले में हिंदी में बता दीजिए, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो हुआ उस पर सरकार पूरे मामले की जांच करवाएगी, कैसे देख रही है सरकार उस पूरी घटना को, जहाँ पे एक महिला की मृत्यु हो गई, 10 लाख रुपए मांगे गए। देखिए, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दैवी है, सारे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए। जो डॉक्टर्स है जिनने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा देनी थी नहीं दी है, उसकी वजह से मृत्यु हो गया है, ये बहुत गंभीर घटना है। माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी, चाहे तो पुलिस की कार्रवाई होगी, चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी। लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी, हम सहन नहीं करेंगे, निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।